Smile, inhale and exhale. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, माझे सद्गुरू मास्टर चोआ पोक्षोई, all the healing angels, healing guides, healing ministers, lords of karma, angels of forgiveness, love, compassion, mercy, angels of NLP, gods of miracle, angels of telepathic communication, we invoke your blessings. All the guides, mentors, we invoke your blessings to guide us today to understand the power of prayer, the power of gratitude, the power of saying thank you. We thank you in full faith. To all of you, namaste, good evening. I welcome you again for a session with Madhurta, right? That's a topic interesting है. Power of thank you किंवा power of gratitude आपण आज समजून घेणार आहोत. Correct? So power of gratitude समजून घेण्याच्या आधी मग थोडासा एक संदर्भ द्यायचा आपल्या सगळ्यांना की मी छान पुस्तक वाचतोय आणि ते पुस्तक मी शोधतोय. एक मिनिट. पुस्तक तसं माझ्याकडे 6-7 वर्षापासून आहे, पण वाचण्याची संधी किंवा वाचून समजण्याची संधी आता मिळते. राईट. सो दिस इज अ बुक, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. पुस्तकाची किंमत अवघी 150 रुपीज आहे. आता ऑनलाईन पाहिलं तर 99 रुपीज आहे. व्हेरी पॉवरफुल बुक, व्हेरी व्हेरी पॉवरफुल बुक. एस्पेशली पीपल ऍक्च्युली सगळ्यांनीच वाचायला हवे असं पुस्तक आहे. द पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड. राईट. त्याचा काही संदर्भ आपण घेणार आहोत. आपल्या डे टू डे आपल्याकडे येणारे काही पेशंट्स किंवा पेशंट म्हणण्यापेक्षा काही अनुभव, क्लायंट्स, राईट, बिझनेसमध्ये, आणि आपण सगळे जे दैनंदिन जीवनामध्ये आपले काय काय प्रकार चालू असतात, कशी आपण प्रार्थना करतो, कशी आपण ग्रॅटिट्यूड करतो, आणि ऍक्च्युली आपल्या मनामध्ये काय चालू असतं. मन हे सतत कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवरती आपलं काय चालू असतं. राईट. सो जिथे कुठे असाल तिथे नीट व्यवस्थित ताट बसा. कीप युअर हँड्स ओपन, कीप युअर लेग्स ओपन. व्यवस्थित जिथे कुठे तुम्ही हा व्हिडिओ बघणार असाल तर जर मेक शुअर की आपला पाठीचा कणा स्ट्रेट असेल, आपले पाय व्यवस्थित मोकळे असतील, आणि थोडंसं आपण समजून घेऊया की नक्की हा प्रकार काय आहे. राईट. सो कायम आपण जो संदर्भ घेतोय, आपल्या काही सेशन्स मध्ये संदर्भ घेतोय, तो थोडंसं आपण या पूर्ण प्रकाराला थोडीशी एक आध्यात्मिक त्याची जोड देत असताना आपण त्याला थोडीशी कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची, आपण त्याला थोडी सायन्सची सुद्धा आपण जोड देतो. राईट. सो आपण काही प्रकार असे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय काही दिवस की कसं आपल्याला काम करतंय कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड. करेक्ट. 3 महिन्यापूर्वी आपण अल्लाउद्दीनचा उल्लेख केलेला आणि आपण सांगितलेलं की हा जो ऑरेंज कलर केलेला आहे, गोल्डन कलरचा जो सबकॉन्शियस माइंड आहे, राईट, हा आपल्याला फॉरगिव्ह करायला, सतत फॉरगिव्ह करायला शिकवेल किंवा शिकवत राहील. राईट. किंवा तो ह्या लेवलला फॉरगिव्ह करत राहील, किंवा या सबकॉन्शियस माइंडला आपण कसं फॉरगिव्ह करायला शिकवू किंवा त्याला कसं आपण खाद्य देऊ तसं तो करत राहील. आता थँक्यू बोलायच्या आधी आपण थोडंसं प्रेयर वरती येऊया. आर यू रेडी? राईट. की थँक्यू किंवा आपण एक कृतज्ञता परमेश्वराला व्यक्त करायच्या आधी पहिले आपण तर प्रेयर करत असताना, राईट, किंवा आपण प्रार्थना करत असताना, निवेदन ठेवत असताना, मास्टरांकडे प्रार्थना, गुरूंकडे जे काय आपण मागत असतो, जे काय आपली संकल्पना असते, ती काय बरं मागतो आपण? सगळ्यात पहिले असं मागतो की हे परमेश्वर माझ्या सगळ्या दुःखांचं निवारण करू दे. मी कालच कोणाला फूडफॉरनगरी कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा कदाचित माझ्या कारमध्ये काही जण होते, तेव्हा आम्ही काही प्रबोधन करत होतो शेवटचं, आणि मग त्यातनं आलेला हा बोध होता. राईट. काय प्रार्थना काय करतोय की हे परमेश्वरा, माझे सगळे हे माझ्या व्याधी आहेत, हे मला व्याधीमुक्त कर. म्हणजे चिंतन व्याधीवरती चाललंय. माझे दुःख निवारण कर, म्हणजे दुःखांवरती माझं चिंतन चाललंय. माझं मेडिटेशन कशावर चाललंय? तर दुःखांवरती. दुःख आहेत का? आहेत. दुःख होतोय का? येस.
दुखतंय का एखादा भाग? येस. तो दुखणारा भाग, ती अस्वस्थता, ती मनाची अस्थिरता ही सतत आपली असते. आपली नाही, सगळ्यांचीच असते. आपण वेगळे नाही. मागत असताना काय मागतोय? मला भरभरून सुख दे हे मागतोय, की मला दुःख निवारण कर हे मागतोय? दुःख निवारण मागितल्यानंतर हा जो लबाड नाही म्हणणार मी आज, पण हा जो आपल्या कंट्रोलच्या बाहेर असलेला हा जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, तो आपल्याला प्रश्न विचारतो, हा परमेश्वर कसा आपलं निवारण करेल? हाव? आपण त्याला सांगतो करेल. कसं? कसं म्हटल्यानंतर उत्तर नाही. मग एवढी लोक शिर्डीला गेली, त्यांची एवढी कामं झाली. एवढी लोक भवानी मातेला गेली, कुलदेवतेला गेली, त्यांची कामं झाली, माझी पण होतील. तो काय विचारतो? कशावरनं होतील? हे सगळे आपल्याच मनात चाललेले प्रश्न आहेत. आपण चाललोय तुळजापूरला, जस्ट एक्झाम्पल, तुळजापूर किंवा अंबाबाईला चाललो. गाडीत प्रवासात बॅग भरली, चला निघालो. कॉन्शियस माइंड ठरवलंय, चला निघूया. सबकॉन्शियस माइंड वरती चाललोय, बघूया. त्यांनी सांगितलंय म्हणून आम्ही आलो. आम्हाला कोणीतरी सांगितलंय म्हणून आम्ही आलो. म्हणजे नसतं सांगितलं तर आले नसते. तसंच अर्थ आहे. तसंच आहे अर्थ म्हणण्यापेक्षा. म्हणजे आम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही देवदर्शनाला आलो. आम्हाला सांगितलं असे असे दोष आहेत, हे करायचे असतील तर तुम्हाला त्वरित तुम्हाला जावं लागेल, राईट? किंवा तुम्हाला जर बळ हवे असेल, तुमच्या मुलांची लग्न व्हायची असतील किंवा तुमचे संकल्प काय करायचे असतील तर तुम्हाला जायला लागेल कुलदेवतेला, दर्शन घेऊन यायला लागेल. आणि मग तिथे जो काय तुम्हाला दर्शन घेऊन आल्यावरती मग बघा कशी पटापट गोष्टी सगळ्या का मार्गी लागतात. असं कोणीतरी आपल्याला सतत अख्ख्या आयुष्यामध्ये सांगत असतं आणि आपण देवदर्शनाला जात असतो. येस ऑर नो? राईट? कोणीतरी आपल्याला सांगतं की दरवर्षी जायचं, दरवर्षी जायला पाहिजे, दरवर्षी गेलं पाहिजे, डोनेशन दिलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. कोणी सांगितलं, आपल्याला समजतं, आपल्याला पटतं, आपण ऍक्शन घेतो. ऍक्शन इव्हेंट तयार करतो. इव्हेंट तयार करतो म्हणजे काय, की आपण जाण्याचे आपण प्रयोजन करतो. या आठवड्यात जमते का, पुढच्या आठवड्यात जमते का, सुट्टी घ्यायची का, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनिंग सर्व ऍक्शन चालू होते. ऍक्शनला मागे सबकॉन्शियस माइंड विचारतो, चाललायच ठीक आहे, पण देवीला जाऊन लग्न कसं ठरेल? परत अनुत्तरित प्रश्न. मास्टरांकडे ब्लेसिंगसाठी आपण प्रार्थना ठेवलेली आहे, मास्टर प्लीज ब्लेस मी विथ दिस. पण मास्टरांना कळलं पाहिजे की बाबा त्यांना ह्या ठिकाणी इथे शैलेंद्र हे मागतोय, बरं हे त्यांना द्यायला पाहिजे, शैलेंद्रला वेळेत नाही तर मग शैलेंद्र काय करेल? म्हणजे आला परत किंतु, परंतु, बट, इफ, या सगळ्या गोष्टी ओघाने आल्या आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या सतत येत राहतात, राईट? जे लोक हिलिंग घेतात त्याच्याऐवजी हिलिंग देणारा माणूस पण कधी कधी असा विचार करतो, बाबा हे होईल ना? बरं होईल का यांनी? होतं का असं? का नाही? हा हा खूपच बेसिक प्रश्न आहे. आपल्याला समजा कोणी हिलिंग मधला नाहीये, राईट, आणि हा जर प्रश्न विचारला, काय हो ह्यांनी खरंच बरं होतं का, तर आपण काय सांगतो, हो होतं, मी बघितलेत काही लोकांना. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही, मग मी आपण करून बघूया. तो पण जरा थोडस हात राखूनच येतो, बसतो, किंवा आपण त्याला सांगतो हे असे बसा, जीप टाळायला लावा, हात मोकळे करा, पाय मोकळे करा, मी हिलिंग सुरू करतोय. त्याला असं वाटतं काहीतरी व्हायला सुरुवात होते आणि तो बिचारा आपल्यावरती निष्ठा ठेवून, आपण जे काय शिकलो त्याच्यावरती निष्ठा ठेवून म्हणतो, बसलो, बरं वाटलं, अर्धा तासाने सांगतो मला जरा थोडं लाईट वाटतंय, बेटर वाटतंय, त्याचं दुःखांचं निवारण होतं. ओके, दिस इज रियालिटी. या सगळ्या प्रकारात ना, आपण समजा जर हे दैनंदिन जीवनातले हे सगळे प्रकार पाहिले तर आपण हे आपल्याला हे लक्षात येत आहे सतत, की जेव्हा आपण प्रेयर करतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, ती प्रार्थना, त्या प्रार्थनेतली जी शक्ती आहे, राईट, ती जी शक्ती आहे, याच्या आधी सुद्धा आपण कितीतरी वेळा हे एक्सरसाइज केलेत आणि या सेशन मध्ये पण आपण करणार आहोत पुन्हा एकदा. जस्ट टू टेल द सबकॉन्शियस माइंड that the power exists
द पॉवर इज एक्झिस्टिंग. हे जोपर्यंत याला सतत किंवा एकदा ह्याला पटलं ना, मग काय प्रश्न नाहीये. एकदा ह्याला पटवणं गरजेचं आहे. हा भाऊ पटणं गरजेचं आहे. हा सबकॉन्शियस माइंड आहे. हा सबकॉन्शियस माइंड हा विचारतो प्रश्न आणि त्याला उत्तर नाही मिळाली, मग तो प्रश्न होतो, तर काय मालक आहे. मग तो आजार पण काढतो. आज काय तर हेच दुखतंय, आज काय तर तेच दुखतंय, आज काय तर हेच दुखतंय. अध्यात्मामध्ये असलेला माणूस तेजस्वी असला पाहिजे, कणखर असलं पाहिजे, सबळ असलं पाहिजे. असं काही जरुरी नाहीये. पण तो प्रश्न विचारतो. अरे एवढ्या वर्ष तुम्ही हे सगळं करताय, प्राणी किलिंग करताय किंवा अजून काहीतरी करताय. मग आपण आजारी कसे? अरे व्हॉट क्वेश्चन इज दिस? लक्षात येतंय का सगळ्यांना? राइट? सो कॉन्शियस सबकॉन्शियसली जेव्हा आपण असा विचार करतो, प्रेयर करतो, उभे राहतो एखाद्या ठिकाणी प्रार्थनेला, निवेदन मांडतो, लिहितो, प्रेयर्स लिहितो, जे काही जण काय आपण क्रियाशक्ती शिकलेले असतात मास्टरांकडे, ते लिहित असताना सुद्धा समोर मास्टरनी सगळी गाईडलाईन दिली तरी सुद्धा आय एम नॉट अलाविंग माय सेल्फ. हा प्रॉब्लेम आहे. आय एम नॉट अलाविंग माय सेल्फ म्हणजेच काय, की हा जो अलाविंग करण्यासाठी हा जो माइंड आहे, हा काय म्हणतोय, इथे जाऊन आपण प्राणी किलिंगचे कोर्स शिकले, इथे जाऊन आपण शिकलो की भाई निवेदन लिहायचंय, क्रियाशक्ती लिहायचे, अजून काय प्रेयर्स करायचे, हे सगळं इथे शिकलो. हा विचारतोय की हे प्रेयर लिहून थोडी काय होत आहे, काहीतरी काय असं लिहिण्याने थोडी होतं काय. आणि ह्याला पडलेले प्रश्न हा उत्तर देत नाही, म्हणून हा आणि हा याला इंग्लिशमध्ये म्हणतात इनर कॉन्फ्लिक्ट. इनर कॉन्फ्लिक्ट. मी आजपासून गोड खाणार नाही, हे मी ठरवलंय, की सबकॉन्शियस माइंड म्हणते निषेध, मला गोड हवंय. मी आजपासून हे खाणार नाही, मी आजपासून रोज सकाळी उठणार, मी रोज व्यायाम करणार, रोज मी हे करणार, असं काहीतरी आपण ट्विन आर्ट्स मेडिटेशन करणार. ही अशी आपण सगळी शेड्यूल बनवली की त्याच्यानंतर खो घालण्याचं काम जे आहे, राईट, हे सबकॉन्शियस माइंड करतं, जोपर्यंत त्याला प्रॉपर छडी दाखवत नाही तोपर्यंत. आर यू अंडरस्टँडिंग? अशी कितीतरी लोक आरआरटी पर्यंत आलेले आहेत आणि पुस्तकं छान पार म्हणजे तशीच्या तशी घडी मोडलेली नाही पुस्तकांची. तशीच्या तशी पुस्तकं व्यवस्थित कपाटात जी ठेवली आहेत ती ठेवली आहेत छान, हललेली नाहीत. कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये अहो मला वेळच मिळत नाहीये, वेळ मिळणार नाही, वेळ मिळणार नाही. एवढी वेळ आलेली आहे तरी सुद्धा कितीतरी वेळा हे समजत नाही की मला वेळ मिळणार नाही. कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड डिशून डिशून आतमध्ये करतंय, वेळ मिळणार नाही. कितीतरी सिरियल्स आपल्याला बघायचे असतात, गेम्स खेळायचे असतात, तासन तास गप्पा मारायचे असतात. आर यू विथ मी? हे परमेश्वरा सगळ्यांना सुखी ठेव, समृद्ध ठेव, सत्कर्म सगळं करण्याची आता ब्लेसिंग्स केले. 7 वाजता संपले, 7:15 कोणाचा तरी फोन आला. आत्ताच तर मागितले सगळ्यांसाठी, हे परमेश्वरा सगळ्यांना सुबुद्धी दे, सत्कर्म करायची संधी दे. तरी सुद्धा नंतर ते प्रेयर संपली, 7:15 आपण परत आपल्या भौतिक जगतामध्ये आलो आणि भौतिक जगतामध्ये आल्यानंतर आपण ज्यांच्यासाठी आणि ज्यांना ब्लेस केले तेच आपल्या समोर येत आहेत. त्यांच्याविषयी आपण काय बोलतोय? पॉवर ऑफ प्रेयर लागू पडणार नाही औषध. वर्ष नाही, तप निघून गेले तरी चालतील. मास्टरचा व्हिडिओ ऐका, ग्लोबल प्राणी किलिंगचा. मास्टर म्हणतायत राईट, जन्म लागतात स्वतःशी प्रामाणिक व्हायला, जन्म लागतात, जन्म 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 लागतात. आणि देन यू प्रॅक्टिस इनर रिफ्लेक्शन, फर्म रेझोल्युशन, हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, मास्टर म्हणतात की 5 वर्षात त्याच्यात प्रभुत्व तुम्ही आणू शकता. आत्मचिंतन होत आहे शांततेबरोबर, राईट, लक्षात येत आहे. काही जण तुम्ही माना डोलवत आहे. राईट, दॅट्स अ ट्रू सेन्स, दॅट इज व्हॉट इट इज. आत्ताच मी त्यातला एक भाग मला जरूर वाचून दाखवायचा आहे, की हा जो लेखक आहे, हे जे लेखक आहेत डॉक्टर जोसेफ मूर्ती, इज रिटन दिस इन ऑन द पेज. असं म्हणतायत की त्यांचा एक मित्र आहे आणि तो असं म्हणतोय की
तो स्वतः एक रेडिओलॉजिस्ट आहे. ओके. आणि त्याला त्याला ट्युबरक्युलोसिस झाला होता त्या माणसाला. ओके. आणि ते म्हणतात की त्यांनी एक महिनाभर प्रेयर केली. ओके. हा उदाहरण मी का देतोय माहितीये? हा उदाहरण इंग्लिशमध्ये त्याला मेटाफर म्हणतात. राईट. हे उदाहरण याच्यासाठी की उदाहरण दिल्याशिवाय हा सबकॉन्शियस माइंड प्रूफ मागतो ना आपल्याकडे. राईट. काय प्रूफ आहे? दाखवा पहिले. मग त्याला प्रूफ देण्यासाठी म्हणून हे मी वाचतोय. सो दॅट एव्हरीबडी विल अंडरस्टँड दिस. आणि सौजन्य ऑफकोर्स डॉक्टर मूर्ती. आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय की एव्हरी डे इन द नाईट. किती पॉवरफुल आहे बघा ही गोष्ट. निष्ठा कशाला म्हणावी? हा स्वतः माणूस रेडिओलॉजिस्ट आहे US मध्ये. आणि तो प्रार्थना करतो झोपायच्या आधी, हे परमेश्वरा, सोपी प्रार्थना आहे, हे परमेश्वरा, माझ्या लंग्स मध्येच होतो ट्युबरक्युलोसिस म्हणजे लंग्स मध्ये पाणी होतं. ऍज पर लुई हे इमोशनली जेव्हा माणसं खूप हर्ट होतात, डिस्टर्ब होतात, त्यांच्या लंग्स इम्पॅक्ट होतात. ज्यांना ज्यांना करोना झाले, COVID-19 पॉझिटिव्ह झाले, दे मस्ट हॅव हॅड एनी इमोशनल एन्काउंटर which could not be possibly wouldn't have got cured. आणि म्हणून ते were prone to infection. One of the infection reason of COVID-19 is attacking on the lungs. आणि as per लुई ह्याच्या पुस्तकामध्ये लंग्स रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला, इट इज इमोशनल डिस्टर्बन्स. एखादी व्यक्ती अत्यंत इमोशनली हर्ट झाली आणि बाहेर यायला त्याला कष्ट पडले, तर सगळ्यात पहिले त्याचे श्वास जो आहे त्याचा, राईट, आपण लक्षात येतं की खूप दुःख झालं तर आपल्याला श्वास घेता येत नाही. आपण हिंदीमध्ये म्हणतो सांसे फुल रही है. श्वास घ्यायला होत नाही, हुंके आपण घेतो. राईट. तेव्हा लंग्स बिकम्स व्हेरी व्हेरी डिस्टर्ब. दे आर नॉट एबल टू. तो काय म्हटला, तो प्रेयर म्हटले त्यांनी. आणि प्रेयर त्यांनी 30 दिवस ती प्रेयर म्हणत राहिला. आणि ती प्रेयर सिंपल होती, हे परमेश्वरा, की माझ्या शरीरातला प्रत्येक भाग आणि माझ्या लंग्स मधला प्रत्येक कण हा सुखरूप व्यवस्थित चालतोय. धन्यवाद. इंग्लिशमध्ये त्यांनी असं लिहिलंय की लॉर्ड गॉड, थँक यू फॉर हिलिंग, हेल्पिंग मी, एव्हरी सेल ऑफ माय बॉडी, एव्हरी नर्व ऑफ माय लंग्स आर हील्ड. एका महिन्यानंतर जेव्हा त्यांनी स्वतःचे रिपोर्ट्स काढले, तेव्हा त्याला चक्क 50% इम्प्रुव्हमेंट दिली. त्याला विचारण्यात आलं की वाय इज दॅट यू आर प्रेइंग इन द नाईट. तर त्याचं उत्तर खूप छान होतं आणि आपल्या सगळ्यांना बोधात्मक होतं. ते छान उत्तर असं होतं की रात्री झोपल्यानंतर काहीच काम नाही. रात्री झोपल्यानंतर काहीच काम नाही. पण हे जे मन आहे, राईट, हे मन हे कुठे 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 सबकॉन्शियस माइंड आपण झोपल्यानंतर इकडे तिकडे वांढरतं, इकडे तिकडे जातं. त्याच्याऐवजी मी तिथे त्याला कामाला लावतो की जे हिलिंगसाठी उपलब्ध आहे किंवा हे बरं होण्यासाठी जे मला जी मदत लागणार आहे, ते तो झोपल्यानंतर सुद्धा ते मन सतत काम करत राहतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती त्याच्यामध्ये बदल यायला सुरुवात होतो. कॉन्शियसली आपल्या लक्षात येतं की तो बदल होतोय. असं करत 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 महिन्याभरामध्ये तो ओके झाला. लक्षात येते. लुई ह्याचे अफर्मेशन्स केल्यानंतर का बरं लोक बरी होत आहेत? निष्ठेने केल्यानंतर का बरं बरी होत आहेत लोक? द प्रेयर्स आर हर्ड. बरी न होणारी जी लोक आहेत, ती लोक आहेत की ज्यांना स्वतःवरती विश्वास थोडा कमी आहे किंवा त्यांना विश्वासाची साधनं जी लागतात ती पूरक नसतील म्हणून बरी नसते. पण केवळ या साधनामध्ये स्वतःवरती असलेली निष्ठा आणि एक प्रयत्न विथ ओपन माइंड जर केला, एवढंच लागतं. त्याला काही बुद्धी लागत नाही. साधनं म्हणजे काय? मी मोठ्या मनाने सगळ्या थेरपींचा, मी उपचारांचा मी यथेच्छ माझ्या औरामध्ये, मी माझ्या शरीरामध्ये स्वागत करतो. एवढी एक सिंपल प्रेयर, ज्याला इंग्लिशमध्ये आय एम रिसेप्टिव्ह, कंडक्टिव्ह फॉर ऑल द ब्लेसिंग्स आणि हिलिंग एनर्जी, हे बोलल्यानंतर जो धबधबा सुरू होतो हिलिंग एनर्जीचा, तेवढ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे देयर इज अ मिराक्युलस हिलिंग. आपल्याकडे काही स्टुडंट्स आलेले बेसिक प्राणिक हिलिंगच्या वर्कशॉपमध्ये, आणि त्या स्टुडंटला त्यांना 10 वर्षापासून डायबिटीस होता आणि त्या बाईंनी कदाचित 10 वर्षापासून त्यांना पथ्याचं तिला जेवण होतं.
त्या 2 दिवस आमच्याकडे जेव्हा वर्कशॉप होता तेव्हा त्यांनी कसलंही पथ्याचं काहीही त्यांनी बाळगलं नाही. मी त्यांना एवढंच म्हटलो की काही काळजी करू नका, आम्ही ते सगळं अन्न ब्लेस केलेलं आहे, तुम्ही मास्टरांच्या वर्कशॉपला आलेला आहे, ते बघून घेतील तुमची कशी काळजी घ्यायची. थोडं तरी त्यांच्या पथ्यामध्ये त्यांना जर बदल झाला तर त्यांना लगेच थोडंसं गिड्डीनेस यायचा, चक्कर यायची, नॉसिया व्हायचा आणि तसं काहीही झालं नाही. आणि त्यांनी आपल्याकडे ऑनलाईन प्रतिक्रिया दिलेली आहे की त्या 2 दिवसामध्ये त्यांनी सगळे पथ्य त्यांना सगळ्यांना विराम दिला होता. ओके. त्यांनी चक्क दहीवडे पण खाल्ले. दहीवडे पण खाल्ले. राइट? आणि शी वॉज जस्ट फाईन. शी वॉज जस्ट फाईन. निष्ठा ही अशी असावी लागते. काही आमची विशेष ओळख नव्हती त्यांच्याशी. जस्ट अ स्टुडंट वी गॉट इंट्रोड्यूस सम टाइम अगो. आणि त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की काही काळजी नका करू, एव्हरीथिंग विल बी टेकन केअर. याचं प्रसादात रूपांतर झालेलं आहे. बस या एका स्टेटमेंटवरती त्यांना पूर्ण खात्री होती की आय विल बी टेकन केअर. 10 वर्ष पथ्याचं जेवण जेवणारी ही बाई, तिला काहीही तिच्या शुगरमध्ये फरक पडला नाही. सबकॉन्शियस लेवलवरती शी वॉज फाईन. आणि कॉन्शियसली सबकॉन्शियसला दिलेला जो आदेश होता की ऑल इज वेल, आय एम सेफ, जेव्हा त्या सबकॉन्शियसला हे कळलं की मी सुरक्षित आहे, त्यांनी शुगर एक्स्ट्रा देणं बंद केलं. पॉवर ऑफ प्रेयर. राईट? ज्योतिषांचं ज्योतिष जर अचूक आलं नाही तर आपण दुसऱ्या ज्योतिषाकडे जातो. तारे तेच आहेत. राईट? ऑफकोर्स एखाद्याला बघण्याची क्षमता त्याची वेगळी असू शकते, त्याचं नॉलेज असू शकते वेगळं, त्याची डब वेगळी असू शकते, त्याच्याकडे येणारा जो इंट्युएशनचा ओघ आहे तो वेगळा असू शकतो. मी असं म्हणतो जो घेणारा आहे ना, जो जातक आहे त्याचं जास्त नशीब असलं पाहिजे. जो देणारा आहे तो तर ग्रेट असतोच. जो ज्योतिष वाचणार आहे तो तर ग्रेट असतोच. आपलं किती पॉवरफुल कर्म आहे टू गेट गाइडेड प्रॉपरली. आपल्या हातात किती कर्म आहे. सो या पुस्तकामध्ये जसं एक एक छोटे छोटे अगदी अर्ध्या पानाचे फक्त टॉपिक्स आहेत आणि ते टॉपिक दैनंदिन जीवनामध्ये इतके पॉवरफुल आहेत आपल्याला. आणि ते सारखे असं आपल्याला सांगतायत की प्रेयरला अंडर एस्टिमेट करू नका. आणि प्रेयर करून झाल्यावरती आपण आभार प्रतिष्ठित करतोय का? हे परमेश्वरा थँक्यू, हे परमेश्वर आभारी आहे, कृतज्ञता. ही कृतज्ञता जी आहे, मला 100 पाहिजे होते पण मला 20च मिळाले. करेल का कोण कृतज्ञता? नाही हो, पण मी तर परमेश्वराकडे 100 मागितलेले, आत्ताशी 20च मिळाले. मग तेव्हा हा जो कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड आहे तो प्रश्न विचारतो, काय रे परमेश्वराकडे तू 100 मागितलेले पण 20 झाले खाली, 80 कुठे आहेत? त्याचं उत्तर आपण देता येत नाही आपल्याला. म्हणून बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता जे आपण ऍडव्हर्टाईज बघतो, बघा संदर्भ कसा आहे, बघा ऍडव्हर्टाईज काय येतात टीव्हीवरती, कॉन्स्टिप्युशनचे ऍड्स येतात का नाही जास्त टीव्हीवरती. राईट? सती सब गोल, हे ते काय काय केवढे केवढे ऍड्स येतात. कब्ज हे ते काय काय येतात. राईट? अनिल कपूर एक ऍड करतो, काय काय ऍड येतात. हे मला आपल्याला काय सांगतंय? कॉन्स्टिप्युशन एवढं का वाढतंय? कॉन्स्टिप्युशन ह्याच्यासाठी वाढतोय, नॉट ओनली फॉर द डाएट, कॉन्स्टिप्युशन विचारांचं होतंय. उत्तर देता येत नाहीत स्वतःच्या मनाला. आणि म्हणून आतमध्ये झालेली घुटमळ ही पोटात येते. महिलांमध्ये पिरियडचे प्रॉब्लेम, पुरुषांमध्ये कॉन्स्टिप्युशन. येत आहे कुठून? इथून येत आहे. वन ऑफ द रिझन. क्लिअर होतंय का? येस, एव्हरीबडी इज एबल टू अंडरस्टँड. राईट? व्हॉट इज इम्पॉर्टंट इन दिस होल गेम की आपण सतत काय विचार करतो. पॉवर ऑफ प्रेयर, पॉवर ऑफ थँक्यू. मी सुरक्षित आहे आणि मी आभारी आहे, मी कृतज्ञ आहे. आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. विचलित झालो तरी आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. हा ट्रस्ट मी माझ्यावरती कधी बिल्ड करणार आहे, तर तो आत्ता लगेच या क्षणाला आत्तापासनं सतत, तरच तो अनुभवता येईल ना परमेश्वराची शक्ती. भवानी मातेने दिलाय आशीर्वाद. आम्ही तुळजापूरला जाऊन आलो, आम्ही खंडोबाला जाऊन आलो. वाव. त्यांच्या एका आशीर्वादाने आपलं जीवन पूर्णपणे सुजलाम सुफलाम होईल याची गॅरंटी आपल्याला लागते, त्यांना आहेच.
त्यांना तर असतेच, म्हणून तर ते सांगतात ओके तथास्तु यू आर ब्लेस्ड, चला नेक्स्ट. ते तर देताच एनर्जी, ते तर ब्लेसिंग देतातच. ते आपल्या बरोबर आहेतच, ते आपले कुलदैवत आहेत, ते डिवाइन फादर म्हणतात त्यांना, आणि इंग्लिशमध्ये डिवाइन फादर, कुलदेवीला डिवाइन मदर म्हणतात. तिथे आपले माता पिता आहेतच हो. आपल्या आणि त्यांच्यामध्ये असलेला जी गॅप आहे, राईट, ती गॅप याच्यासाठी आहे की मोर इम्पॉर्टंटली की मी त्यातनं आता सुद्धा अलिप्त, आय एम नॉट अलाविंग माय सेल्फ, आणि म्हणून कृतज्ञता तयार होत नाही. डिझायर्स आर कन्व्हर्टेड इनटू ग्रीड, म्हणून कृतज्ञता नाही. हा तयार होते, अजून थोडस, अजून थोडस, अजून थोडस, अजून थोडस. थांबणार कधी? विश्रांती कधी? सेम अध्यात्मामध्ये सेम. नुसतं आपण फॉरगिव्हनेस केलं, ओके वी आर गेटिंग समथिंग, वी आर, आवर वॉन्ट इज टू गेट मोर, गेट मोर, गेट न्यू एव्हरी डे. पण वापर नाही केला तर जेवढं स्पीडला येईल तेवढं बाहेर येईल, बाहेर येईल, यू हॅव टू अडॉप्ट. म्हणून मास्टरांनी आराटिक युगामध्ये वे ऑफ लाईफ सांगितलं. थॉट्स, वर्ड्स अँड ऍक्शन सांगितलेलं आहे. नुसतंच वाचून या, आम्ही तुम्हाला पास करू, अजिबात नाही. पुढचे कुठलेही कोर्सेस आराटिक युगानंतर विकत घेऊन घेता येत नाही, अप्लाय करायला लागतात. ते आपले ऑरा तपासतात, आपण त्याच्या पात्रतेचे आहोत, ते पात्रतेचे असल्यावरतीच आपल्याला ते कोर्सला पुढे घेतात. आणि घेतल्यानंतर सुद्धा शिकायला आल्यानंतर मग ती आपल्याला तथाकथित उपाधी देतात किंवा शक्तिपाठ करतात आपल्याला. वी कांट बाय द कोर्स. अराटिक युगापर्यंत ठीक आहे. त्यामुळे लकी होत आपण सगळे की अराटिक युगापर्यंत तरी कमीत कमी आपल्याला बरेचशा कोर्सेस बाय करायला संधी मिळते, राईट. जे ऍडव्हान्स प्राणिकलिंग शिकले ते कलर टाकू शकतात, सायकोथेरपी शिकले ते मनावरती संस्कार करू शकतात, बदलू शकतात. मानसिक प्रॉब्लेम, सायकोसोमॅटिक डिसीज त्यांना बरे करण्याची शक्ती मास्टरांनी सायकोथेरपीमध्ये दिलेली आहे. आणि पुढे मग अराटिक युगावरती आल्यावरती इनर सेल्फ, स्वतःचं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करण्याची शक्ती दिलेली आहे, टूल्स दिलेले आहेत. मजा येते, राईट. सो द प्रेयर, कमिंग बॅक, द प्रेयर इज ऑलवेज पॉवरफुल. द प्रेयर इज ऑलवेज पॉवरफुल. हनुमान चालिसा करत असलेले जेवढी लोकांना मी माझ्या न्यूमरोलॉजीच्या वास्तू कन्सल्टिंग मध्ये किंवा न्यूमरोलॉजीच्या कन्सल्टिंग मध्ये जर मी एखाद्याला हनुमान चालिसा मंगळवारपासून 21 दिवस जर करायला सांगितली असेल, मला कदाचित 15-16व्या दिवशीच त्यांनी मला फोन करून सांगितलं असेल की सर काम झालं 100%. असा एक माणूस नाही आतापर्यंत की ज्याला रेकमेंड केलंय आणि त्यांनी मला सांगितलं सर माझं काम झालं. नॉट इवन 1%. मंगळवारी जर हनुमान चालिसा सुरू केली, 21 दिवसाचं व्रत केलं, 21 दिवस काउंटर रिसेट, कुठेही मध्ये ड्रॉप नाही, सकाळ दुपार संध्याकाळ 3दा हनुमान चालिसा झाली पाहिजे. एक तर ऐक नाही तर बोल, संकल्प साहेब लिहून प्रॉपर पाहिजे. त्याला मार्ग मिळाला नाही असा एकही माणूस नाही. पण त्यांनी असं वाटतं, ज्यांनी जो घेणार, आणि मी सुद्धा ज्याला सांगतो, जो व्यवस्थित ऐकणारी लोक आहेत, त्यांना निष्ठा आहे किंवा नाही, तर त्या पद्धतीने आपण त्यांना रेकमेंडेशन देणारच आहे. कोणी असं वाटलं की समजा नाही झालं तर हो करू नको, हनुमानाने ते बघून घेतील. हनुमानाने कसला चॅलेंज घेतलाच नाही हो. चॅलेंज आपल्या जीवनात आहे. त्यांनी आपल्याला दाखवलं की मी माझ्या याच्यावरती जेव्हा राम लिहितो ना, त्या दगडांवरती ते दगड पण त्यांचे प्रॉपर्टीज बदलतात आणि ते दगड तरंगाला लागतात. ते आपण त्या शिकलो रामायणावर. आपण याच्या आधी पण मधुरतामध्ये त्याच्यावरती बोललो. त्यामुळे हनुमान चालिसेमधला हनुमान आणि हनुमानाचं कार्य त्याच्या प्रभू रामासाठी हे अद्भुत आहे. पण तो त्या एनर्जीला जेव्हा ट्युन इन होतो का नाही, सायंटिफिक रिझन किंवा आपण प्राणिक मध्ये जेव्हा तपासतो तेव्हा ट्युन इन होतो का नाही तो यायला, तेव्हा प्रभुरामाची एनर्जी विथ लॉर्ड हनुमान ऍज अ श्रेष्ठ भक्त ही एवढी पॉवरफुल होते की अशी कुठलीही एनर्जी जी त्याला मागे पुल करत असेल त्या क्लायंटला किंवा त्या जातकाला, ती पूर्णपणे त्याचा वाहून जाते आणि त्याला मार्ग मिळतो कन्फर्म. 100%, 100%.
लक्षात येते, राईट? सो दॅट इज द पॉवर ऑफ प्रेयर. आपण सगळेजण प्रेयर करत असतो आणि सगळेजण प्रेयर करून झाल्यानंतर एकदा फक्त थोडं मागे वळून आपण बघणं गरजेचं आहे, ही जी मी प्रेयर बोललेलो आहे ही वस्तुस्थितीमध्ये मी किती इम्प्लिमेंट करतोय. सगळ्यांना सुविचार दे, इन्क्लुडिंग मला. अहो पण सुविचार म्हणजे काय असं जेव्हा सबकॉन्शियस माइंड विचारतं, 2 शब्द सांगा सुविचारातले, गडबड होते, माहितीच नाही शब्द. आम्ही लोकांना सांगतो हॅपी मुवमेंट आठवा, तर लोक म्हणतात नाही हो, 60 मध्ये आलेली माणसं म्हणतात काय आता राहिलं नाही बाकी. 2 मुलं बिलं होऊन लग्न बिग्न झाले असतील तर ते म्हणतात आम्हाला काही हॅपी मुवमेंट आठवत नाही. कारण समोर सगळं असं सगळे ते प्रसंग सगळे डेंजर प्रसंग आठवत असतात प्रत्येकाला. नो हॅपी मुवमेंट इन द बँक. बोलू काका लिहा तुम्ही, थोडा टाइम घ्या, आठवा काहीतरी, पगार वगैरे पेन्शन काहीतरी चांगलं झालं असेल परंतु तुम्ही आला. हो बर ठीक आहे, लिहा. एवढा चष्मा घट्ट होऊन जातो, एवढं सगळं एकदम अशी काजळी येऊन जाते की ह्या निगेटिव्हिटीची एवढी काजळी येते की पॉवर ऑफ प्रेयर विसरून जातो माणूस. रोज साधना करणारा माणूस, परमेश्वराची साधना, रोज गुरूंची साधना करणारा माणूस सुद्धा हॅपी मोमेंट आठवायला कष्ट करतोय. जर आपल्याला ती हॅपी मोमेंट आठवण्यासाठी कष्ट पडायला लागत असतील तर प्रेयर आणि आपण याच्यामध्ये तयार झालेली विसंगती ही आपण पहिले आपल्याला वी मस्ट लुक ॲट इनसाइड. कुठेतरी आपली कृतज्ञता कमी पडते. आपल्याला आतापर्यंत मिळालेलं यश, आपल्याला आतापर्यंत मिळालेलं योगदान, आपल्याला आतापर्यंत मिळालेली मदत, आपल्याला आतापर्यंत मिळालेले आशीर्वाद, याच्यासाठी आपण कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. दॅट ग्रॅटिट्यूड हॅज अ पॉवर टू हील. आणि ती जेव्हा पॉवर टू हील मोड मध्ये जेव्हा लक्षात येतं, एक लक्षात घ्यायचं काही झालं, राईट, सबकॉन्शियस माइंड इकडे तिकडे कुठेही जात राहिलं तरी सुद्धा मालक आपण आहोत, जरी बहकलेला असतो तरी. जरी मालक बहकलेला असला तरी हरकत नाही. लक्षात येते का, राईट? काही स्वरूपाचं काही जरी आपल्यावरती ताणतणाव कुठल्याही प्रकारचा आला तरी सुद्धा हा मालक आहे, ही वस्तुस्थिती आहे, बदलू शकत नाही. कॉन्शियस माइंड, मी ठरवलंय मधुरताला यायचं आहे, याला आवडो न आवडो, हाला कितीही प्रश्न पडो, मी जाणार 6 वाजता आलो. तिथे आपण सगळे जमलो, हे याची शक्ती आहे. ह्याला कसं ट्रेन करायचं हे हा समजून घेतोय. लक्षात येत आहे, राईट? आहे का नाही गंमत? सो मी जाऊन येतोय कुलदेवीला, मी सगळं करतोय खरा, पण ते खाली याला किंवा ते मॅनिफेस्ट होण्यासाठी किंवा मग ते जेवढं हवे तेवढंच मिळत नाही. कितीतरी लोक आम्हाला सगळ्यात पहिले सांगतात की साहेब आम्ही खूप कष्ट करतो पण आम्हाला हवे तेवढे पैसे मिळत नाही. एक माणूस बोलत असता गोष्ट वेगळी आहे, सगळे तेच बोलतात. फायनान्शियल हिलिंग येणारा प्रत्येक माणूस पहिले हेच बोलतो की आम्हाला ही अडचण आहे. त्याला आम्ही विचारतो प्रश्न काय आपलं, सगळं पूर्ण डिटेल घेतल्यानंतर आपली कृतज्ञता वगैरे काही, पूर्ण भन्नाट सन्नाटा असतो सगळीकडे, एकदम भयान शांतता असते एकदम मनामध्ये. उत्तर त्यांना तिथे मिळायला सुरुवात होते. फायनान्शियल हिलिंगची फर्स्ट स्टेप तीच आहे, आरसा दाखवणे. माणूस फायनान्शियली गरीब किंवा फायनान्शियली साऊंड किंवा फायनान्शियली जी पण स्टेटला असतो त्याला तो स्वतःच कारणीभूत असतो. कारण आपण स्वतःच म्हणत असतो की आपण मिडल क्लास लोक आहोत, मिडल क्लास लोक आहोत, मिडल क्लास लोक आहोत, आपण मध्यमवर्गीय आहोत, मध्यमवर्गीय आहोत, हे आपण सतत बोलत असतो. त्यामुळे तो माणूस तसाच मध्यमवर्गीय राहतो. अफर्मेशन काय, आय लव्ह अँड अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ, तसंच अफर्मेशन काय, आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्ही मध्यमवर्गीय आहोत. हेच अफर्मेशन कंटिन्यूस जीवनभर तेच. मध्यमातना उच्च, हायर अशी स्वप्न बघायला सुद्धा देर इज फिअर ऑफ सक्सेस. कधीतरी आपण त्या विषयावरती नंतर बोलूया, पण आता 6:40 होत आहे, 6:42. मागच्या 40 मिनिटात आपल्याला छान आपल्याला बोध मिळत आहेत, राईट? द कॉन्शियस माइंड, द पॉवर ऑफ प्रेयर इज इमेन्स. पॉवर ऑफ प्रेयर इज इमेन्स. आणि हे कंटिन्युअसली आजकाल जेवढी पुस्तकं मी पाहतोय, वाचतोय, पेशंट्स पाहतोय,
ते मला सगळीकडे हे सुस्पष्टपणे दिसत आहे की द पॉवर इज हिअर इन अवर माइंड. आणि दॅट पॉवर इज कॉम्प्लिमेंटेड, राईट. जेव्हा आपण तिथे समोर उभं राहतो ना, तर मस्त उभं राहतो आणि सांगतो की ओके, मला माझा हा भाग, माझं हे, माझं जे काय इथे मला मदत हवी आणि ती मदत निश्चितली मला मिळणार याची खात्री ही मला असली पाहिजे. त्यांनी ते मागच्या क्षणी दिलेलं आहे. जर माझ्याकडे ते आलेलं नाहीये, तर फक्त ते माझ्याकडे येण्याच्या प्रवासात आहे कुठेतरी, मला ते जाऊन आणायला लागेल. प्रक्रियेत आहे. आय हॅव टू गो, आय हॅव टू बिलीव्ह. म्हणून सगळ्या धर्मांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं शिकवलं जातं निष्ठा. सगळ्यात पहिलं शिकवलं जातं निष्ठा. सगळ्या गुरूंचं सगळीकडे जर आपण बघितले स्पिरिच्युअल टीचिंग्स ऑफ ऑल द टीचर्स, निष्ठा परमेश्वरावरती आणि गुरुजनांवरती. कारण त्या निष्ठेतनाच कृतज्ञता तयार होते. कृतज्ञता वेगळी नाही. फेथ, माझी तुमच्यावरती निष्ठा आहे, हीच कृतज्ञता आहे. मी कृतज्ञता व्यक्त करतो, स्वामी तुम्ही माझ्या बरोबर आहात, ही निष्ठा आहे माझी. तुम्ही मला सांगितलं भिवू नको, तुम्ही माझ्या पाठीशी आहे. मी त्याच्यावरती निष्ठा ठेवली आणि ती सारखी निष्ठा ठेवत राहिलो. आज ठेवली, उद्या ठेवली. हीच मी जेव्हा उद्या माझ्यावरती संकट आलं आणि माझं नाही झालं काम, तरी सुद्धा मी तिथे निष्ठा ठेवली. हीच माझी कृतज्ञता आहे. त्यात मग सोपं नाही. स्पिरिच्युअलिटी इज नॉट फॉर ऑल. It will happen to all as and when our ability to understand. धार्मिकता सगळ्यांसाठी, आध्यात्मिकता सगळ्यांसाठी नाही. आध्यात्मिकता समजण्याला जसं जसं समजत जातं तशी तशी ती पानं उलगडत जातात. Are you there? आता सगळे राईट राईट. सो कमिंग बॅक, ह्या पुस्तकांमध्ये, हे पुस्तक जमलं तर तुम्ही जरूर ऑर्डर करा. राईट, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. इट्स व्हेरी पॉवरफुल. हिंदी, इंग्लिश, हिंदी, मराठी. आय डोंट नो इफ मराठी व्हर्जन त्याचं आहे का नाही. राईट, पण जरूर ऑर्डर करा. अँड ऑर्डर केल्यानंतर when you start reading it, असं तुम्हाला वाटेल की हे पुस्तक मी अजिबात ठेवणार नाही, म्हणजे वाचत राहतात. 2-3 दिवसामध्ये पुस्तक पूर्ण संपेल. करेक्ट. आता मूळ मुद्द्यावरती की फॉरगिव्हनेस करायचा, तो फॉरगिव्हनेसने आपल्याला मिळणारे पेढे, तो गोडवा, ती मधुरता, हे आपण सगळे अनुभवतोच आहे. आपल्यात झालेला हा जो फरक आहे, राईट, हा कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड. म्हणून तर आपण एवढं सगळं जमतो आपल्या व्हिडिओला. पहिल्या दिवसापासून ते नंतर एक 2-4-6 दिवसापर्यंत, म्हणजे 2-3 दिवसातच आपल्याला 50 व्ह्यूज पेक्षा जास्त लोक जी आता संडेला येऊ शकत नाहीत, ती मे बी कधीतरी केव्हा वेगळ्या वेळेला बघतात, पण 5-6 दिवसातच त्याचे 40-50 व्ह्यू होतात. कधी कधी मी आता पाहिले तर 81 व्ह्यूज काही आपल्या व्हिडिओला झालेले. तर एवढ्या लोकांनी, 80 लोकांनी बघितलंय. का बघतात ते? का बघत आहेत? कारण की आपल्याला कळलंय की कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची आपली अलाइनमेंट झालेली आहे. इट इज वर्किंग फॉर मी. हे जेव्हा कळलंय मला, हे इट इज वर्किंग फॉर मी, हे मला कळल्यानंतर मग त्याच्यानंतर सबकॉन्शियस माइंड सोडणार नाही. जर कॅन्सर सारखे आजार, लुई हे तिच्या पुस्तकात म्हणते 16व्या चॅप्टर मध्ये, माय स्टोरी मध्ये, की 4 स्टेजचा कॅन्सर तिने अफर्मेशन करून बरा केला. तर मग आपल्या खांदेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, ह्या सगळ्या जेवढ्या दुखी आहेत, हे आपल्याला काहीतरी सांगतायत, हे आपण जर समजून घेतल्या आणि मग त्याला गोळ्यांची, औषधांची, डॉक्टरांची मेडिकल मार्गदर्शन घेतलं, तर आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने बरं होऊ. नाहीतर आजार हे तसेच राहतात. पुढच्या जन्मामध्ये परत येऊ खाली, तेव्हा आजार घेऊनच आपण येणार आहोत. ते आपण म्हणतो जीन्स मध्ये आहेत, जीन्स मॅच होतात. मग वरनं येताना खाली ते जीन्स मॅच झाले, राईट, मग ते जीन्स, याचे जीन्स मॅच झाले की मग खाली येतात. आपण म्हणतो हेरिडिटरी आहे, याला डायबिटीज होता म्हणून त्याला होईल, असं काही नाही. संपूर्णपणे डायबिटीज हा
हा पूर्ण बरा होऊ शकतो. बरा झालेला आहे. बरा झालेले पेशंट्स मला माहिती आहे. गोळ्या बंद झालेले पेशंट्स मला माहिती आहेत. मी त्यातला एक आहे. डॉक्टरच्या मार्गदर्शनात. म्हणजे गोळ्या बंद करणं हे त्यांनी ठरवलं, मी नाही. एनर्जेटिकली मी ठरवलं ऑफकोर्स, पण मेडिकली त्यांनी ठरवलं की गोळ्या आता बंद केल्या पाहिजेत. पण ते करत असताना त्यांच्या गोळ्या आणि मग त्याच्यानंतर ते पॉवरफुल अफर्मेशन. ही अफर्मेशन म्हणजे काय नक्की? ही परमेश्वरावरती ठेवलेली निष्ठा आहे. येस ऑर नो? राईट? त्यामुळे एक मन आपलं, हे जे मन आहे, हे अजून 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 पाहिजे. हे सारखं लॉ ऑफ इन्क्रीज जे आहे, ते हे सारखं अधिक मागणारच आहे आपल्याकडे सगळं. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. पण या मनाला सुद्धा आपल्याला सांगायला लागेल, यांनी, या कॉन्शियस माइंडनी या मनाला सांगायला लागेल की जे मिळालंय त्याची कृतज्ञता व्यक्त करणं सुद्धा गरजेचं आहे. कोण कोणाला पळवतंय? सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला पळवतोय का? ते मग हाव तयार करते. पण सबकॉन्शियस माइंड वरती जर आपला कंट्रोल असेल, तर आपल्याला संयमाने, विवेकाने हे समजतंय की ओके, प्रॉब्लेम आहे, तो आपण सोडवूया. कोण जिंकतंय त्याच्यापेक्षा कोण सोडवतंय याला महत्व आहे. हू विन्स और हू लुजेस त्याच्याऐवजी हू इज सॉल्व्हिंग हॅज अन इम्पॉर्टन्स. इज देअर अ रेझोल्युशन? हू इज रिझॉल्व्हिंग त्याला महत्व आहे. कळतंय? राईट? सो शेवटची 10 मिनिटं आपण चिंतन करूया पुन्हा एकदा. दोन्ही मनांचा विचार करा. आपल्या मनाच्या डोळ्यांनी स्वतःला बघा. इनहेल आणि एक्सेल स्लोली. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. परमेश्वराला, आपल्या गुरुजनांना, ज्यांच्या स्पिरिच्युअल टीचिंग्स आपल्याला मिळाले, त्या सगळे गुरुजन, ज्ञात अज्ञात, आपल्या मनाला कॉम्प्रिहेंड करण्याची क्षमता असावी, असेल किंवा नसेल, रिगार्डलेस ऑफ द कॅपॅसिटी ऑफ द ब्रेन टू कॉम्प्रिहेंड, या सगळ्या संतांची, सगळ्या ज्येष्ठांची स्मरण आपण करूया. आतापर्यंत आपण ज्या ज्या देवळांमध्ये, ज्या ज्या देवीचं, देवाचं, कुलदेवीचं, कुलदेवतेचं, ज्यांचं स्मरण आपण करतो आहे, ज्या गुरूंचं स्मरण, ज्या गुरूंच्या सावलीमध्ये आपण सतत आहात, त्यांचं स्मरण करा. आणि म्हणा, मी अत्यंत कृतज्ञ आहे इथवरचा माझा प्रवास अत्यंत वेगळ्या वेगळ्या प्रवाहातनं चांगले वाईट दिवस हे करत करत आम्ही इथपर्यंत आलो. म्हणा थँक्यू. दोन्ही हात जोडून आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहे. एखादा बॉडी पार्ट आपला दुखत असेल, आपल्याला अस्वस्थता असेल, आपलं एखादं काम राहिलं असेल किंवा काम होत नसेल, तर आज आपण फक्त ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतोय, कृतज्ञता एक्सप्रेस करतोय.
पण आता ही कृतज्ञता माझ्या शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये येते. आपल्या मनाच्या डोळ्यांनी आपल्याला समोर पहा. जणू काय आपण एका स्टेजवरती आहोत. आणि आपण एक जणू काही सभा संबोधावी तसं आपल्या कॉन्शियस माइंड, आपले सबकॉन्शियस माइंड आपल्या समोर आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक कण आपल्या समोर आहे. आणि आपल्या अंतर्मनामध्ये असलेलं आपलं जे स्वतःची आपली छबी आहे, इनर सेल्फ आहे, त्या इनर सेल्फला सांगा, संवाद साधा. त्याला सांगा ऑल इज वेल. ऑल इज वेल. ऑल इज वेल. सतत त्याला सांगत ऑल इज वेल. खरं तर आपल्या या संवाद नसल्यामुळे ते खरं सगळेजण अस्वस्थ आहेत. इनर सेल्फ, सबकॉन्शियस माइंड आणि आपला एखादा बॉडी पार्ट, हे तिघ जण अस्वस्थ असतील, आहेत. बॉडी पार्ट दुखत असेल, तो भाग अस्वस्थता आली असेल, कारण आपल्यामध्ये संवाद नाहीये. आज तो संवाद साधा आणि म्हणा की मी सुरक्षित आहे. सांगा त्यांना आय एम सेफ. ऍज अ मालक म्हणून तुम्ही सांगा त्यांना आय एम सेफ. त्यांच्याकडनं पण संवाद आपल्याला येत असेल. म्हणा की एवढ्या वर्ष जी भीती आपण बाळगली, इन्सिक्युरिटी आपण बाळगली, त्याची काही आवश्यकता नाही. या क्षणाला त्याग करा. पण आम्ही संपूर्ण सुरक्षित आहे. माझी मुलं सुरक्षित आहेत, माझे कुटुंब सुरक्षित आहे, माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे. सांगा तर. हा संवाद होऊ द्या. मोकळे व्हा. स्वतःला सैल सोडा. पण आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला भरपूर मिळालं. 50 वर्ष तुमचं वय असेल, 30 वर्ष असेल, 40 वर्ष असेल, 60 असेल, व्हॉट एव्हर. मागे वळून पहा. आजचा दिवस काही वर्षांपेक्षा बेटर आहे का? येस. पण आम्ही आज बेटर आहे. आज मी खूप प्रगती केलेली आहे. आणि प्रगती करत असताना वेगळे अनुभव येतात. सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. आणि तो प्रगती करण्याचाच एक भाग आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये आणि आपल्या समोर ज्या आरशात मनाच्या डोळ्याने आपण पाहतोय ती व्यक्ती म्हणजे इनर सेल्फ, एक छोटीशी छबी आपली, त्या छबीला सांगा रिलीज डाऊट. काही कारणास्तव काही अनुभव असू शकतील म्हणा तुझ्याकडे, की ज्यामुळे किंतु परंतु तयार झाले असतील. पण पण मी आता तुला सांगू इच्छितो की देर इज नो रिझन टू बी डाउटफुल. पण मी सुरक्षित आहे. माझ्या गुरूंच्या सावलीत आहे. कुलदेवीच्या आशीर्वादामध्ये आहे. कुलदेवत भव्य दिव्य अगाध शक्तीच्या मार्गदर्शनामध्ये मी आहे. त्याची सावली माझ्यावरती आहे. त्यामुळे मी सुरक्षित आहे.
व्हिज्युअलाइज करा आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळतात आणि जणू पाऊस पडावा तसं आपल्यावरती सगळ्यांवरती पाऊस पडतोय. हा व्हिज्युअलाइज करा पावसात हे सगळे चिंब भिजतायत. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, प्रत्येक सेल्स ऑफ द बॉडी, आपली इनर सेल्फ, आणि सगळा जो रोष आहे, द्वेष आहे, सगळा वाहून जातोय. भीती आहे, सगळं वाहून जातंय. स्वतःला सैल सोडा, लेट गो. दारिद्र्य वाहून जात आहे. मनात काही संकल्पना असतील जुन्या, पैसे कमवणं कष्टाचे आहेत वगैरे असं काही, या सगळ्या जुनाट लोक पावलेल्या संस्कारांना तिलांजली द्या, वाहून जाऊ द्या. पैसे कमवणं अत्यंत सोपं आहे, ही वस्तुस्थिती आहे. व्हिज्युअलाइज करा की आपले प्रत्येक बॉडी पार्ट आहे ते छान व्यवस्थित सुखरूप व्यवस्थित चालत आहे. इनहेल, एक्सेल. आपल्या कुलदेवीचं स्मरण करा, कुलदेवतेचं स्मरण करा, आपल्या गुरूंचं स्मरण करा, आणि जी परमेश्वराची अगाध शक्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेशाची, त्या शक्तीचं स्मरण करा. आपल्या शरीराचा प्रत्येक कण आणि कण, सबकॉन्शियस माइंड, इनर सेल्फ, त्यांना म्हणा हे सगळ्यांना आशीर्वाद स्वीकार करा. I allow myself to absorb these energies, these blessings. चा स्वीकार करा. म्हणा मी कृतज्ञता याचा स्वीकार करतोय कृतज्ञपणे. I am extremely grateful for these blessings. स्वीकार करा. व्हिज्युअलाइज करा कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड दोन्ही एक साथ आहेत, इनर सेल्फ एक साथ आहे आणि त्याचं छान इंटिग्रेशन झालेलं आहे. आपल्याला जे हवंय ते आपण सिद्ध करू शकतो. या कल्पनेवरती, या निष्ठेवरती, या स्टेटमेंटवरती, या अफर्मेशन वरती आपला पूर्ण विश्वास तयार होतो आणि आपल्याला कळतंय की द पॉवर इज विदिन. परमेश्वराचे आशीर्वाद सतत माझ्या बरोबर आहेत आणि मी ते आत्मसात करत आहे. इनहेल आणि एक्सेल स्लोली. व्हिज्युअलाइज करा कॉन्शियस माइंड जे आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं होतं ते पूर्ण चिंब भिजलाय या आशीर्वादाने. त्याच्यावरती संस्कार होत आहेत, इंद्रियांवरती संस्कार होत आहेत, निष्ठेचे संस्कार होत आहेत. आपली निष्ठा बळावते आणि हळूहळू कृतज्ञता तयार होते, ग्रॅटिट्यूड. पण आम्ही या सगळ्याच्या अत्यंत आभारी. या स्पिरिच्युअल टीचिंग्स माझ्यापर्यंत आल्या, या सगळ्या गुरुजनांचे आभार. प्राणिक हिलिंगचे फाउंडर मास्टर, प्राणिक हिलिंगचे फाउंडर मास्टर चोपक स्वी, वी आर ग्रेटफुल for simple and easy techniques to be happy, to be joyous, to be loving. Thank you. Inhale and exhale slowly. दीर्घ श्वास द्या. व्हिज्युअलाइज करा हे शरीराचा प्रत्येक कण आणि कण आता पूर्णपणे आपल्या विचारांशी संलग्न आहे. आपलं मन संलग्न आहे, दोन्ही मन संलग्न आहे. Gently return back to the body and smile, gently open your eyes.
बेटर. थँक्सगिव्हिंग करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, माझे सद्गुरू मास्टर चिवा, angels of love, mercy, forgiveness, forgetfulness, compassion, mercy. We thank you to Lords of Karma. We thank you so much to the angels of NLP, the gods of miracles, angels of telepathic communication, to Professor Dr. Murphy. We thank you to all those teachers in our life. We thank you. सबकॉन्शियस माइंडला सुद्धा थँक्यू सांगा. थँक्यू. आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाला सांगा थँक्यू. आभारी आहोत, कृतज्ञ आहोत. थँक्यू. आपल्याला जे मदत करतायत, ज्यांच्यामुळे आपल्याला हे समजतंय, त्यांना मनोमन म्हणा थँक्यू सो मच. ज्या कुठल्या सायंटिस्टनी, न्यूरोलॉजिस्टनी हे सगळे बघितलं, त्याला जोड दिली, थँक्यू. जेणेपर्यंत आपल्याला हे समजवलं, समजलं, त्या सगळ्यांना थँक्यू. ऑल ऑफ यू थँक्यू फॉर जॉइनिंग, मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग इच अदर. थँक्यू. आत्मा नमस्ते. Let us continue to make better version of ourselves every day. Thank you. Atma namaste. Have a great evening ahead. Have a great week ahead. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. Namaste. Okay, so we're back. Everybody okay? Yes. आज नुसतं आपण ग्रॅटिट्यूड केला आणि एखाद्याला समजा तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल, तुम्हाला नक्की द्या. राईट? की कृतज्ञता आपण व्यक्त केली. आपण तसं फॉरगिव्हनेस जशी प्रॅक्टिस करतो तशी आपण फॉरगिव्हनेस केला नाही. राईट? आणि जाणीवपूर्वक केला नाही. पण आज मला तुमच्याकडनं फीडबॅक घ्यायचा आहे की आज आपण कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर, ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्यानंतर, हे दोन्ही माइंड्सला आपण जेव्हा ट्रेन, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन केल्यानंतर कसं वाटलंय आपल्याला? यू कॅन अनम्यूट अँड गिव्ह मी द फीडबॅक. हावर यू, एखादा समजा बॉडी पार्ट दुखत असेल किंवा अस्वस्थता असेल आणि आता समजा बेटर झाला असेल, तर आय वॉन्ट टू नो द फीडबॅक. असं आहे आता या सेशन मध्ये कोण? सगळे व्यवस्थित आहे? गुड, देन इट्स अ गुड स्टोरी. राईट, ठीक आहे. सो थांबूया. येस, ठीक आहे. सो थांबूया. राईट. आपण आता कधी भेटणार आहोत? गुरुवार 25 तारखेला. ओके, येस, 25 तारखेला भेटूया. जनरली आपण एक आठवडा आड, म्हणजे महिन्यातनं 2दा आपण व्हाईट लाईट मेडिटेशन करायचा आपला प्रयत्न आहे. सो ह्या गुरुवारी आपण व्हाईट लाईट मेडिटेशन करूया. शुक्रवारी काहीतरी वेगळं आपण त्यामध्ये बघूया काय असेल. क्लिअर होत आहे? थांबूया. राईट. तुमचे काही प्रश्न असतील तर लेट मी स्टॉप रेकॉर्डिंग, देन यू कॅन आस्क.